मंडळी नमस्कार. एक नया रुपया खर्च न करता कुठलीही औषध गोळी न घेता म्हातारपणापर्यंत जर तुम्हाला नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं निरोगी राहायचं असेल, आजारीच पडायचं नसेल, आजार असतील, कुठल्या औषध गोळ्या चालू असतील आणि त्या औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला कमी किंवा कायम स्वरूपासाठी बंद करायच्या असतील, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सहज करता येतील, पाळता येतील असे सोपे नियम सांगणार आहे. विनंती असेल की प्रत्येक नियम आणि त्याच्या मागचं शास्त्र व्यवस्थित समजून घ्या. अजून एक विनंती असेल, आजपर्यंत जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मंडळी, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुमच्या पोटाच्या बाबतीमध्ये, पचनाच्या बाबतीमध्ये. आपल्या आरोग्याचा राजमार्ग आपल्या पोटातून जातो असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. ज्याचं पोट साफ होतं तो जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस असं आरोग्यशास्त्र म्हणतं. का बरं? कारण पोट जर चांगलं साफ असेल तर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं सगळं पचन होतं, त्यातली पोषक तत्व, जीवनसत्व, खनिज आपल्या शरीराला लागू पडतात आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं, पेशीचं, टिश्यूचं खूप चांगलं पोषण होतं आणि आपली प्रतिकार शक्ती वाढते, तंदुरुस्ती वाढते आणि आपल्याला आजारी पडण्यापासून बचाव होतो. असलेले आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होते. आता यासाठी साधी सोपी गोष्ट आहे. तुमच्या पाण्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे. तुमच्या आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थ घ्यायचे आहेत. कुठले? हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, सालीसहित खाता येणारी फळं आणि संपूर्ण धान्य, कोंड्यासहित असणारं जे धान्य असतं ते तुम्ही वापरायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, थोड्याफार शास्त्रोक्त हालचाली जर तुम्ही केल्या तर तुमचं पोट खूप चांगल्या प्रकारे साफ होण्यासाठी मदत होणार आहे. नंबर 2, सकाळचा नाश्ता कधीच चुकवू नका. काही जण म्हणतील सकाळी आम्हाला भूकच लागत नाही, परंतु सवय लागेपर्यंत तुम्हाला थोडासा त्रास होईल, परंतु सकाळचं जेवण हे खूप महत्वाचं असतं. कारण दिवसभरासाठी आपल्या शरीराला आणि मनाला काही कामं करावी लागतात आणि त्यावेळेला आपल्याला हा सकाळचा जो नाश्ता आहे किंवा जे जेवण आहे ते पेट्रोल, इंधनासारखं काम करतं. त्यामुळं अशा पद्धतीची चूक तुम्ही करू नका. हा नियम तुम्ही तंतोतंत पाळा. नंबर 3, तुमची दररोजची आंघोळ तुम्ही शक्यतो थंड पाण्याने करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे तुमच्या मेंदूचं, नसांचं आणि चेतापेशींचं आरोग्य खूप चांगलं राहण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला खूप अंगदुखी होत असेल किंवा शरीरामध्ये वात खूप वाढला असेल तर अशा वेळी मात्र थोडंसं सहन होईल असं गरम पाणी वापरलं तरी तुम्हाला चालणार आहे. परंतु एरवी तुम्ही आवर्जून थंड पाणी वापरा, कारण जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा आंघोळ केल्या केल्या वाटणारा जो फ्रेशनेस आहे किंवा दिवसभर वाटणारा जो फ्रेशनेस आहे तो वेगळाच असतो. नंबर 4, जेवण झाल्यानंतर लगेचच आंघोळ अजिबात करू नका, कारण जेवण झाल्यानंतर आपल्या पोटाकडचा रक्तपुरवठा जास्त वाढणं गरजेचं असतं. जेवण झाल्यानंतर तुम्ही वज्रासनात मध्ये बसलं पाहिजे, जेणेकरून पायाकडचा जो रक्तप्रवाह आहे पोटाकडे येईल, खाल्लेलं अन्न लवकर पचायला मदत होईल. पण जर तुम्ही लगेचच आंघोळ करत असाल तर तुमच्या शरीरातला जो रक्तपुरवठा आहे तो इतरत्र विखुरला जाईल संपूर्ण शरीरामध्ये, पोटाकडून तो डिस्टर्ब होईल आणि खाल्लेलं अन्न पचायला तुम्हाला जड जाईल. त्यामुळे जेवण झाल्यानंतर किमान 2 तास तरी तुम्ही आंघोळ नाही केली पाहिजे. 5वा नियम आहे, तुमच्या आहारातलं गव्हाचं प्रमाण कमी करा. शक्यतो संध्याकाळी गव्हाचा कुठलाही पदार्थ खाऊ नका. मैदा आणि साखर, तळलेले पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. मिठाचे पदार्थ वर्ज्य करा आणि मिठाचं प्रमाण देखील तुम्ही कमी करा. आणि तुमच्या आहारामध्ये नियमितपणे वेगवेगळी धान्य आणा. मग कधी ज्वारी असेल, कधी बाजरी असेल, कधी नाचणी असेल, अशा पद्धतीची व्हरायटी जर तुमच्या आहारामध्ये असेल तर या सगळ्या पदार्थांच्या मध्ये असणारी वेगवेगळी पोषक तत्व आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे लागू पडतील आणि खूप चांगला फायदा आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी होणार आहे. 6वा महत्वाचा नियम आहे, चहा कॉफी बंद करा किंवा हळूहळू कमी करून टाका. त्याचं कारण असं आहे की बरेच जण सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा चहा किंवा कॉफीचं सेवन करतात, परंतु ही खूप मोठी चूक ते करतात. कारण रात्रभर आपलं शरीर डिहायड्रेशन मध्ये गेलेलं असतं, पाणी आपण पिलेलं नसतं. तेव्हा या चहा आणि कॉफीमध्ये असणारे जे घटक आहेत आपल्या शरीरातलं अजून पाणी काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण याच्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी असते. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम तुम्हाला 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याचं करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही चहा कॉफी घेऊ शकता. मी तर म्हणेन ते घेऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा साधं डिकासिन तुम्ही लिंबू पिळून घ्या. अजून तुळशीचा चहा असेल, दालचिनीचा चहा असेल किंवा आल्याचा चहा असेल,
तुम्ही नियमितपणे आलटून पालटून अशा पद्धतीचे चहा घ्या, नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. 7वा नियम आहे, तुमच्या स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये प्राधान्यानं लोखंडाची किंवा मातीची भांडी वापरा, कारण या भांड्यामधून खाल्लेलं बनवलेलं जे अन्न आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराला लागू पडतं. एवढंच नाही तर या मातीच्या भांड्यामध्ये अल्कलाईन गुणधर्म असतो आणि ही अल्कलिनिटी आपल्या शरीरातील उष्णता किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी मदत होते. किंवा पाणी देखील प्यायचं असेल तर तुम्ही मातीच्या भांड्यातलं पाणी आवर्जून प्या, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. यासोबतच लोखंडाच्या भांड्यामध्ये असणारे जे लोह आहे, आयर्न आहे, जे आपल्याला रक्तवाढीसाठी, हिमोग्लोबिनच्या वाढीसाठी मदत करतं आणि ऑटोमॅटिकली आपलं रक्त वाढत जातं. कधीही रक्त कमी पडत नाही, रक्त चढवायची गरज लागत नाही. 8वा महत्वाचा नियम आहे, जर तुम्हाला तंबाखू, बिडी, सिगारेट, दारूचं कुठलं व्यसन असेल, बिअरचं किंवा वाईनचं कधीही तुम्ही घेत असाल, थोडी घेत असाल किंवा अधूनमधून घेत असाल तर ते देखील पूर्णपणे बंद करा, कारण या सगळ्या पदार्थांच्या मुळे लत लागते, व्यसन लागतं, मेंदू भ्रष्ट करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. तंबाखू, बिडी, सिगारेट आपल्या फुफ्फुसाचं नुकसान करणारे आहेत, तोंडाचं नुकसान करणारे आहेत. आपल्याला करताना खूप मौज मजा वाटते, छान वाटतं, फ्रेश वाटतं, किक बसते, परंतु एकदा का तोंड वाकडं झालं किंवा एकदा का पॅरालिसिस झाला किंवा एकदा का कॅन्सर झाला की आपल्याला मग परत पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे हीच वेळ आहे तुम्हाला जागा करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. अतिशय सोपे, सहज पाळता येणारे नियम आहेत आणि हे नियम हे माझ्यासाठी नाही तर तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्यासाठी, तुम्ही यांच्यावर प्रेम करता आणि जे लोक तुमच्यावरती प्रेम करतात यांच्यासाठी ही व्यसनं सोडून द्या, मला खूप आनंद होईल. 9वा महत्वाचा नियम आहे, तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही फास्ट फूड, जंक फूड खात असाल, पिझ्झा असेल, बर्गर असेल, समोसा असेल, कचोरी असेल, असं वारंवार तुम्ही बेकरीतले पदार्थ जर खात असाल तर ते तुम्ही आजच बंद करा. कारण या पदार्थांच्या मध्ये असणारे जे फॅट आहे किंवा जी चरबी आहे, जे खराब तेल आहे किंवा जो मैदा आहे तो तुमच्या आतड्याला अक्षरशः गच्च चिटकून बसतो. आतडी कधीही मोकळी वाहत नाहीत, तिथून शौचास व्यवस्थित साफ होत नाही, शौचास व्यवस्थित बनत नाही आणि आतड्याची हालचाल हळूहळू कमी होऊन भविष्यामध्ये तुम्हाला बद्धकोष्ठतेचा किंवा तुमची आतडी ही पॅरालाइज होऊ शकतात, त्यांची गती मंद होऊन तुमची पचनशक्ती पूर्णपणे धोक्यात येऊ शकते. तुम्ही किंवा तुमच्या घरातली जे लोक आहेत जर अशा प्रकारचं सेवन कुठं करत असतील तर ते आजच थांबवा. 10वा नियम आहे, कधीही उभं राहून पाणी तुम्ही पिऊ नका. अतिशय सोपा नियम आहे परंतु बरेच जण पाळत नाहीत. लक्षात ठेवा, आपल्या शरीराला जेव्हा आपण पाणी पाजत असतो म्हणजे आपण पित असतो तेव्हा शरीर हे चांगल्या रेस्टिंग पोझिशन मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. खुर्चीवर बसा, सोफ्यावर बसा किंवा खाली जमिनीवर निवांत बसून तुम्ही एक एक घोट पाणी प्या. लक्षात ठेवा, जमिनीला जर आपण फास्ट पाणी दिलं किंवा प्रेशरने पाणी दिलं तर कुठल्याही झाडाला ते मुळापर्यंत जाणार नाही, ते लागू होणार नाही. अगदी तसंच आपल्या पेशींच्या प्रत्येक ठिकाणापर्यंत, मुळापर्यंत जर पाणी जाऊ द्यायचं असेल आपण पिलेलं, ते आतड्यांमधून चांगलं शोषित होऊ द्यायचं असेल तर तुम्हाला पाणी निवांत बसूनच प्यावं लागेल. गटागटा पिलेलं, वरून पिलेलं पाणी तुम्हाला कधीही लागू होणार नाही. उलट तुमच्या शरीरामध्ये वात निर्माण होऊन तुम्हाला पायदुखी किंवा गुडघेदुखी, टाचदुखीच्या समस्या निर्माण व्हायला लागतील. शिवाय अशा प्रकारचं गटगट वरून पिलेलं पाणी याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये गॅस खूप जाण्याची शक्यता असते, कारण ह्या पाण्यामधून हवा खूप जाते आणि पोट अनावश्यकपणे गच्च राहतं आणि आपण हाताने आपलं नुकसान करून घेतो. 11वा महत्वाचा मुद्दा आहे, कधीही कुठल्याही अन्न पदार्थावरती किंवा कुठलीही फळं खात असताना, सॅलड खात असताना त्याच्यावर कधीही वरून मीठ टाकू नका. कारण जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त मीठ जातं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पाण्याची मात्रा जास्त वाढते आणि हे पाणी रक्तामध्ये जास्तीच्या प्रमाणात साचून राहतं. त्याचा परिणाम म्हणून रक्ताचा दाब म्हणजेच रक्तदाब वाढतो, प्रेशर वाढतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये रक्तदाबाची गोळी चालू करण्याची शक्यता पडू शकते, जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे आधीच सावध व्हा, तुम्ही मीठ कधीही वरून घेऊ नका. 12वा महत्वाचा नियम आहे, तुमच्या आहारामध्ये नियमितपणे लसणाचा आवर्जून वापर करा. दररोज किमान 2 ते 3 पाकळ्या तरी लसणाच्या तुम्ही आवर्जून कच्च्या खाल्ल्या पाहिजे, कारण लसणामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटीबायोटिक, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. एवढंच नाही तर लसणामध्ये रक्ताचा पातळपणा मेंटेन ठेवण्याची, घट्टपणा होऊ नये म्हणून देखील काळजी घेतं आणि रक्तवाहिन्यामधून वाहणारं रक्त खूप चांगल्या घनतेनं वाहतं. त्याच्यामध्ये कधीही गाठी होत नाहीत. हृदयविकाराचा झटका किंवा पॅरालिसिसचा झटका किंवा रक्तामध्ये कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी होण्यापासून आपला बचाव होतो. कुठं काही शरीरामध्ये वेदना असतील, दाह असेल, तो देखील कमी होण्यासाठी या लसणामुळे आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, दररोज सकाळी थोडासा गुळाचा खडा आणि लसणाच्या 2 पाकळ्या जर तुम्ही उपाशी पोटी घेतल्या तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील.
13वा महत्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला आलेली शिंक, जांभळी, खोकला, पाद किंवा घाम कधीही दाबून टाकू नका, त्याला काहीही अडवू नका, कारण ह्या सगळ्या नैसर्गिक आवेग आहेत. या आवेगांना त्या त्या वेळेला बाहेर पडणं अत्यंत गरजेचं असतं. जर आपण ह्याला कुठल्याला दाबून टाकलं तर शरीरामध्ये, लक्षात ठेवा, विष तयार होतं आणि हे विष आपल्याला आजारी पाडतं आणि औषध, गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक, सलाईन घेऊन सुद्धा हे विष बाहेर निघत नाही. त्यामुळे या गोष्टी कुठल्याही कृत्रिम पदार्थानं, कुठल्याही कृत्रिम औषधानं, गोष्टीनं दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका, याला अजिबात लाजू नका. 14वा महत्वाचा नियम आहे, तो म्हणजे दररोज सकाळी नियमितपणे किमान 4-5 तरी तुळशीची पानं आवर्जून खा. कधी अधूनमधून कडुलिंबाची पानं खा, कधी अधूनमधून तुम्ही कोरफडचा थोडासा तुकडा, बारीक जो जेल असतो तो तुम्ही उपाशीपोटी बारीक चावून खा, किंवा कधी गव्हांकुराचा रस तुम्ही आवर्जून घ्या आलटून पालटून, कारण गव्हांकुराच्या रसामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्याची खूप मोठी ताकद आहे. याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, छोट्या छोट्याशा भांड्यामध्ये गहू थोडेसे उगवायला ठेवा माती टाकून, आणि ते उगवल्यानंतर त्याचा जो बारीक तृण असतो तो तृण, त्याचा रस किंवा ते बारीक दाताने चावून जरी खाल्लं तरी खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. अधूनमधून अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही उपाशीपोटी घेऊ शकता. 15वा नियम आहे, दररोजच्या सकाळ, दुपार, संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही आवर्जून तीळ, ओवा, बडीशोप, जवस यांचं जे मिश्रण आहे, सैंधव मीठ किंवा काळं मीठ टाकून केलेलं, ते तुम्ही चिमूटभर तरी आवर्जून खा, कारण तुमची याच्यामुळे पचनशक्ती वाढणार आहे. याच्यामध्ये असणारी खनिज, याच्यामध्ये असणारे पाचक गुणधर्म आपल्या पचनशक्तीला, खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी खूप चांगली मदत करणार आहेत. या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत, घरामध्ये सहज उपलब्ध असतात, कुठं तुम्हाला जास्त अट्टहास करायची गरज नाही, सहज तुम्हाला फॉलो करता येणार आहे. तुमच्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. 16वा महत्वाचा नियम आहे, दररोजच्या आहारामध्ये, सकाळच्या किंवा दुपारच्या आहारामध्ये तुम्ही आवर्जून ग्लासभर ताक किंवा दह्याचा समावेश करा, कारण ह्या ताकामध्ये आणि दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतात. शिवाय याच्यामध्ये असणारे जे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असतात ते आपल्या आतड्याला, आपल्या पचनशक्तीला एकदम नंबर 1 बनवतात आणि कधीही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, कारण आतड्याचं आरोग्य चांगलं राहिलं, आतड्यामध्ये चांगले जंतू राहिले तर पचन चांगलं होईल, बद्धकोष्ठता होणार नाही, अपचन होणार नाही, ढेकरा येणार नाही, मळमळ उलटी होणार नाही, भुकेमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तर नक्कीच दही आणि ताक लक्षात ठेवा. 17वा महत्वाचा नियम, कधीही प्लास्टिकच्या बॉटल मधलं किंवा फ्रीज मधलं पाणी तुम्ही अजिबात पिऊ नका. तुम्ही आवर्जून मगाशी सांगितल्याप्रमाणे माठातल्या भांड्यातलं किंवा मातीच्या भांड्यातलं पाणी प्या, कारण ह्याची अल्कलिनिटी जी आहे ती आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची असते. आणि अल्कलाइन डाएट, अल्कलाइन पाणी जे असतं ते आपल्या शरीरामध्ये कधीही आमवात किंवा कुठल्याही वात निर्माण करत नाही, ऍसिडिटी निर्माण करत नाही, अपचन कधी निर्माण करत नाही, अंग कधी स्थूल किंवा जड होऊ देत नाही, आपल्याला कधीही वजन किंवा पोटाची चरबी वाढू देत नाही. त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवा. 18वा महत्वाचा नियम आहे, दररोज तुम्ही किमान एक तरी लिंबू आवर्जून खा. मग सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी तुम्ही पिऊ शकता, किंवा तुमच्या भाज्यांवरती, तुम्ही खात असणाऱ्या नाश्त्यांवरती, पोहे असेल, उपमा असेल, याच्यावरती सुद्धा तुम्ही लिंबू पिळून टाका. अजून महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पोहे किंवा उपीट खाता तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या किंवा फळभाज्या त्याच्यामध्ये टाका, जेणेकरून त्याच्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही आणि तुमच्या रक्तातील खराब चरबी किंवा तुमचं वजन देखील वाढणार नाही. कारण ह्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या तुमच्या आतड्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवतील आणि अचानकपणे तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना बऱ्याच काय असतं की पोहे, त्याच्यावरती फरसाण, त्याच्यावरती शेव, अजून काय काय, त्या तळलेले शेंगदाणे, असं काय अजिबात करू नका. कच्चे शेंगदाणे किंवा साधे भाजलेले शेंगदाणे टाकून तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता घेऊ शकता. 19वा नियम आहे, तुमच्या आहारातलं प्रोटीनचं प्रमाण वाढवा. त्यासाठी तुम्हाला चांगली बेस्ट डाळ कुठली आहे तर मुगाची डाळ किंवा अख्खे मूग. मुगाची डाळ वापरत असताना ती साली सहित वापरा. शिवाय तुम्हाला तुरीची डाळ जमत असेल तर तुरीची डाळ, अधूनमधून उडदाची डाळ, अधूनमधून मसुऱ्याची डाळ, या डाळींच्या मध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत ते खूप चांगली मदत आपल्याला करतात. जर तुम्ही मांसाहारी असाल, अंडी खात असाल तर अंड्याच्या वरचा पांढरा जो भाग आहे तुम्ही आवर्जून खा. त्याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत. रोज 1 ते 2 पांढरा भाग जर तुम्ही खाल्ला अंड्याचा तर प्रोटीनची जी काही रिक्वायरमेंट आहे ती खूप महत्वाची आहे. त्यातल्या त्यात वाढत्या वयामध्ये तुम्हाला प्रोटीन अत्यंत आवश्यक आहे, कारण जे स्नायू आहेत, आपले मांसपेशी आहेत, त्यांच्या बनण्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी प्रोटीन अत्यंत गरजेचे असतात. त्यामुळे हे प्लांट बेस्ड प्रोटीन डाळीमधून किंवा अंड्याच्या माध्यमातून तुम्ही हे प्रोटीन घेऊ शकता. 20वा महत्वाचा नियम आहे, कधीही शिळं अन्न तुम्ही खाऊ नका. बरेच लोक काय करतात, काहीतरी बनवून ठेवतात, 3-3, 4-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग ते खातात. लक्षात ठेवा, हे शिळं अन्न म्हणजे विषबाधेला आमंत्रण आहे. शिळ्या अन्नामध्ये कुठलीही प्रत चांगली राहत नाही, पचायला ते जड जातं,
ते तुमच्या शरीरामध्ये पोटामध्ये गॅस किंवा अपचन निर्माण करू शकतं, फूड पॉयझनिंग निर्माण करू शकतं. त्यामुळं शक्यतो ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त 12 तासापर्यंत तुम्ही अन्न ते खाल्लं तर त्याचं तुम्हाला नुकसान होणार नाही, पण त्याच्या पुढे जर जात असेल तर त्यानंतर मग त्याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया व्हायला लागते आणि मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. तिथे काही फंगस ग्रोथ असेल किंवा बॅक्टेरिया जे असतात जीव घेणे किंवा आजार निर्माण करणारे ते तिथे तयार होऊ शकतात. त्यामुळे अशी रिस्क तुम्ही घेऊ नका. 21वा नियम आहे आहारामधले मांसाहाराचं प्रमाण तुम्ही कमी करा. शक्यतो संध्याकाळच्या वेळेला मांसाहार कधीच खाऊ नका. जर डायबिटीस असेल किंवा वजन वाढलं असेल किंवा चरबी वाढली असेल तर अशा वेळेला कुठलाही मांसाहार भाकरी भात चपाती बरोबर अजिबात घेऊ नका. जर घ्यायचंच असेल तर 1-2 पीस आणि थोडंसं सूप जे असतं ते तुम्ही प्लेन खावा, जेणेकरून तुम्हाला प्रोटीन आणि त्याच्यातली जीवनसत्व मिळतील. पण अति प्रमाणामध्ये कुठलाच मांसाहार तुम्ही करू नका, कारण त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी किंवा अतिरिक्त वजन वाढण्याची किंवा पचनाच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. 22वा महत्वाचा नियम आहे, जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि तुम्ही त्यांच्यावरती खरंच मनापासून प्रेम करत असाल तर त्यांना कुठल्याही प्रकारचं बिस्किट, चिप्स, कुरकुरे, अजून काही पॉकेटमधलं हवाबंद डब्यातलं प्रक्रिया केलेलं काहीतरी आर्टिफिशियल कलर किंवा वास टाकलेलं कुठलाही पदार्थ देऊ नका, कारण हे पदार्थ लत लावणारे आहेत, व्यसन लावणारे आहेत. एकदा हे पदार्थ खायची सवय मुलांना लागली की ते संपूर्ण आहार घेत नाहीत. संपूर्ण आहार नाही घेतला तर त्यांचं आरोग्य धोक्यात येतं, प्रतिकार शक्ती कमी होते, त्यांचे मानसिक संतुलन बिघडतं, ती अग्रेसिव्ह बनतात, ती चिडचिड बनतात. शिवाय त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे ते वारंवार आजारी पडायला लागतात. त्यामुळे ही देखील गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. 23वा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुमच्या आहारामध्ये सैंधव मीठ, काळं मीठ आणि त्याच्यानंतर मग पांढरं मीठ असं आदलून बदलून वापरा. त्याच्यातले सगळे गुणधर्म तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लागू पडतील आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते देखील कमी प्रमाणामध्येच तुम्हाला वापरायचं आहे. 24वा महत्वाचा नियम आहे, आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी तुम्ही विड्याचं पान आवर्जून खा. त्याच्यामध्ये थोडासा चुना टाका, कारण या चुनामधलं कॅल्शियम आणि ह्या पानामध्ये असणारी पाचक रस आहेत ते तुम्हाला पचनासाठी आणि शरीरातलं कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप चांगली मदत करणार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुपारी किंवा कुठल्याही प्रकारची तंबाखू अजून काही पदार्थ तुम्ही अजिबात टाकू नका. 24वा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे संध्याकाळची झोप तुम्ही आवर्जून घ्या. संध्याकाळी जर तुम्हाला नाईट शिफ्ट असेल तर दिवसभरामध्ये 4-5 तासाची झोप तुम्ही आरामशीर घेऊ शकता, कारण झोपेसारखं दुसरं कुठलं औषध नाही. झोप चांगली यावी यासाठी संध्याकाळचं जेवण लवकर करा. जेवण झाल्यानंतर 1 तासाने शतपावली करा. शतपावली करून आल्यानंतर तळपायांना मसाज करा आणि झोपताना भ्रामरी नावाचं प्राणायाम करा. खूप चांगली विना औषध गाढ झोप लागण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि झोप चांगली झाली की संपूर्ण शरीराचं मेंदूचं चांगलं संतुलन राहील, रिलॅक्सेशन होईल आणि आजार तुमचे कुठल्या कुठं पळून जातील. म्हातारपणापर्यंत तुम्ही निरोगी राहाल. आणि 25वा सगळ्यात महत्वाचा सोपा नियम आहे तो म्हणजे किमान अर्धा तास तरी कुठल्या तरी शास्त्रोक्त शारीरिक हालचाली आवर्जून करा. चालण्याचा व्यायाम असेल किंवा आपल्या चॅनलवरती खूप वेगवेगळ्या प्रकारचे हाताचे, पायाचे, मानेचे, कमरेचे, पाठीचे किंवा सूक्ष्म व्यायामाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आवर्जून पहा. आणि खूप साऱ्या लोकांना आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओनी, आपल्या सगळ्या व्यायामाने त्यांचे आजार कमी होण्यासाठी, आजारापासून दूर राहण्यासाठी, त्यांच्या औषध गोळ्या कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. तुम्ही देखील हे सगळे व्हिडिओ बघा आणि हे 25 नियम तुम्ही आवर्जून पाळा. नक्कीच तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये चांगले सकारात्मक बदल बघायला मिळतील आणि तुम्ही म्हातारपणापर्यंत एकदम ठणठणीत निरोगी राहाल. औषध गोळ्या तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हळूहळू कमी किंवा बंद होण्यासाठी मदत होईल. तर नक्कीच आजपासून हे 25 नियम पाळायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे आम्हाला आवर्जून कळवा. यापैकी कुठला नियम तुम्ही पाळत आहात हे देखील आम्हाला सांगा. या व्हिडिओला 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावामधून बघत आहात हे देखील आम्हाला आवर्जून सांगा. आम्हाला बघू द्या कुठपर्यंत आपले व्हिडिओ गेलेले आहेत. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून सांगा.
तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हे सगळे नियम पाळून म्हातारपणापर्यंत निरोगी राहण्यासाठी मदत होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. का बरं? कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.